तर महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरात संदीपान भुमरेंच्या प्रचारासाठी आज सभांचा धडाका पाहायला मिळणार आहे। नवनीत राणा आणि बच्चू कडूंच्या दोन वेगवेगळ्या सभा होणार आहेत। नवनीत राणा आणि आमचे रस्ते कधीही एक होणार नाहीत असं बच्चू कडूंनी म्हटलंय। ऋण फेडण्यासाठी चिन्नेंच्या उमेदवाराचा प्रचार करतोय असं सुद्धा बच्चू कडूंनी स्पष्ट केलंय। काही ऋण आहे ते या निमित्तानं निवडणुकीच्या माध्यमातून काही कार्यकर्त्यांनी दिव्यांग बांधव पूर्ण करू इच्छित आहे। तर तशी इच्छा आहे त्याप्रमाणे काल सगळे कार्यकर्ते मिळून तो एक आवाज होता, सगळ्यांना सांगितलं आम्ही भुमरे साहेबांचं काम करू। नवनीत राणा पण भुमरे साहेबांचंच काम करतायत। त्या करत असेल, त्यांचा हेतू वेगळा असेल, आमचा हेतू स्पष्ट आहे। पण अमरावतीतून निघाल्यानंतर तुमच्या दोघांचे रस्ते संभाजीनगरला एक झालेत। बिलकुल एक होऊ शकत नाही, कधीच होणार नाही, शक्यताही नाही। मोदींच्या नकली संतान वक्तव्यावरून बच्चू कडूंनी टीका केलेली आहे। ग्रामपंचायतीला जसा प्रचार होतो तसाच प्रचार सध्या सुरू असल्याचं बच्चू कडू म्हणाले। प्रचारात एकमेकांची उणीधुणी काढली जात आहेत असं सुद्धा बच्चू कडूंनी म्हटलंय। मला वाटतंय एवढ्या मोठ्या नेत्यांनी असं बोलू नये। कोणी असो, एखाद्या व्यक्तिगत म्हणजे नकली संतान, नकली पक्षापर्यंत मान्य तर ठीक आहे, पण नकली संतांपर्यंत मोदी साहेबांना असं बोलावं मला वाटत नाही ते बोलले असेल म्हणून, आणि बोलले असेल तर ते फारच चुकीचं आहे। त्याला उद्धव ठाकरेंनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय की हा बाळासाहेबांचा अपमान आहे आणि मोदींना ते म्हणालेत की बेअकली माणसा। तर ते त्या खालच्या स्तरावर हा प्रचार जाईनच। म्हणजे मला वाटते दुर्दैव आहे का पहिले ग्रामपंचायतमध्ये पण असा इतक्या खालचा प्रचार होत नव्हता।